निम्या अर्ध्याला कणसं आले आहेत, निम्या अर्ध्याला म्हणजे फुलवऱ्यात आलेले आहेत. ही जी कणसं जी आहेत ती सर्व फुलवऱ्यात आहेत. आणि यात अतिशय महत्त्वाची गोष्ट मी पुढं तुम्हाला सांगणार आहे की हा करत असताना काय करावं, बाजरीची वाढ लगेच होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे ते मी पुढं व्हिडिओमध्ये टाकतोय, ऐका. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बाजरीचा मुरघास सर कसा तयार करायचा आणि कुठल्या अवस्थेमध्ये बाजरी कापायची हे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आता आलेले प्रत्येक जणांनी जवळजवळ बाजरी करून काही काहींच्या बाजऱ्या पुढे गेलेले आहेत. परंतु पहिला पाऊस झाल्या पेरता येणारं पीक म्हणलं की बाजरी आणि मटकी यांना जास्त पाऊस अजिबात लागत नाही, लक्षात ठेवा. एक पाऊस झाला फक्त त्याच वाफेवरती बाजरी जर पेरली तर पुढं 10-12 दिवसातनं थोडा जरी पाऊस झाला तर बाजरीचं पीक अतिशय उत्कृष्ट येतं. त्याला कंटिन्युअस पाऊस पाहिजे असं काय नाही, कंटिन्युअस पाऊस असला तरी सुद्धा चांगलंच आहे. बाजरी उगवून आली, चांगली अशी आली की तणनाशक पहिल्यांदा मारून घ्यायचं आणि त्याच वेळेला एकदा बाजरीच्या पिकाला युरियाचा डोस द्यायचा. युरिया माहीत आहे तुम्हाला, साधारण 1 एकराला साधारण 1 पोतं युरियाचं, 1 पोतं म्हणजे 300-350 रुपयाला 1 पोतं तेवढं युरियाचं एकदा टाकलं की तुम्हाला सांगतो 20 दिवसापर्यंत, 20 ते 22 दिवसापर्यंत अतिशय स्लो वाढते बाजरी, साधारण एवढी होते. मात्र 22 दिवसापासून ते 35-36 दिवसापर्यंत बाजरी चांगली अशी उंच वाढून निसवायच्या अवस्थेत येते. निसवायची अवस्था म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? कणीस बाहेर पडायची अवस्था. आणि पालाही भरपूर लागलेला असतो. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय याची माहिती, परंतु कोणत्या अवस्थेमध्ये कापायची ही बऱ्याच जणाला माहीत नव्हतं. त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी करतोय, मुद्दाम करतोय. आणि पाला त्या अवस्थेत एक म्हणजे या कालावधीमध्ये 36, 37, 38, 39, 40, 42 दिवसापर्यंत हे त्याच्यामध्ये प्रोटीन इतकं चांगल्या प्रकारे भरलेलं असतं. तिथून पुढे 50 दिवसाच्या पुढे बाजरी अजिबात जाऊ द्यायचं नाही. दर 40 दिवसांनी पुन्हा कापली की पुन्हा 40 दिवसांनी येते, लक्षात ठेवा. तशीच येते, उलट जास्त फुटवे फुटतात. हे आता पुढे 40 दिवसांनी आम्ही हे कट केला. आता पाऊस आहे त्याच्यामुळं पावसात करायचा नसतो कधी मुरघास, कारण 2 दिवस तर वातावरण निवळलेलं पाहिजे आहे, म्हणजे पाऊस नको आहे. आणि ही बाजरी कट करत असताना नेहमी 10च्या पुढं कट करायची आणि 3-3.5च्या आत तर हे कटिंग करून सगळं म्हणजे कुट्टी मशीनवर कटिंग करून बॅगच्या आतमध्ये भरली पाहिजे. आणि बॅगेची तोंड फुल व्यवस्थितरित्या फिट बांधली पाहिजे. ते हे जे व्हिडिओ बघा तुम्ही मुरघास तयार करण्यासाठी, यामध्ये कल्चर वापरणं फार महत्त्वाचं आहे. हे कल्चर वापरून ते पुन्हा घालायचा कसा, अगोदर बाजरीचं पीक कुठली अवस्था आहे ती पहा. पुढे बाजरीचा मुरघास कोणत्या अवस्थेमध्ये करायचा, बाजरी कोणत्या अवस्थेमध्ये असताना करायचा, याचा व्हिडिओ मी आज अपलोड करतोय. तर ही बघा, ही फुलोरा अवस्था बाजरीची आहे. परंतु आता
पाऊस येतोय बरं का, लक्षात ठेवा. मग पूर्ण प्लॉट जो आहे तो बाजरीचा आहे. आणि याचा आता पावसाळ्यामध्ये लवकर येणारं पीक म्हणलं की हेच. आमच्याकडं दुसरं पीक लवकर येत नाही. याला थोडा जरी पाऊस असला तरी सुद्धा चालू शकतो. साधारण 35 ते 36 दिवस या पूर्ण बाजरीला झालेले आहेत. इथून तिथून तुम्ही हा प्लॉट बघताय, जवळजवळ 1 एकराचा प्लॉट आहे. तर म्हणजे काही कणसं आलेली हे पाहिजे आहे. पाऊस येतोय, चिरचिर पाऊस येतोय, त्याच्यामुळं छत्रीतनं बाहेर मोबाईल काढला प्रॉब्लेम येतोय. त्याच्यामुळं हे तुम्हाला मी दाखवतोय, अगदी कडकडने दाखवतोय. हे निम्या अर्ध्याला कणसं आले आहेत, निम्या अर्ध्याला म्हणजे फुलवऱ्यात आलेले आहेत. ही जी कणसं जी आहेत ती सर्व फुलवऱ्यात आहेत. आणि यात अतिशय महत्त्वाची गोष्ट मी पुढं तुम्हाला सांगणार आहे की हा करत असताना काय करावं, बाजरीची वाढ लगेच होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे ते मी पुढं व्हिडिओमध्ये टाकतोय, ऐका. आता कल्चर टाकल्यानंतर ज्या बॅगा तुम्ही भरताय या अगदी 10 दिवसामध्ये मुरघास व्यवस्थितरित्या आंबवून तयार होतो. बाजरीचा मुरघास तिथून पुढं घालण्यासाठी जसे 21 दिवस लागतात, परंतु 10-11 दिवसापासून पुढं वापरायला सुरुवात केली तरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं जनावर खातात. फक्त एक काम करायचं की अगोदर जेवढा पाहिजे तेवढा मुरघास त्यातून बॅगेमधून काढून घ्यायचा, तो पसरून सुकत घालायचा. अगोदर एक अर्धाभर तास सुकू द्यायचा चांगला. आणि सुकल्यानंतर त्यातला कुमट वास जो आहे तो निघून गेला की मग नंतर दावणीमध्ये टाकायचा. आणि मग त्या घासाचा काय परिणाम होतोय आणि सगळ्याच बाबतीत हे बा, मकाच्या पिकाला सुद्धा 2.5 ते 3 महिने लागतात. आणि एवढं 40 दिवसात म्हणजे जवळजवळ 1.25 महिन्यात येणारं दुसरं मुरघास तयार होणारं 40 दिवसाला, दर 40 दिवसाला बॅगाच्या बॅगा भरून मुरघास तयार होणारं फक्त एकमेव पीक आहे आणि ते म्हणजे हे बाजरी. याच्याबरोबर तुम्ही चवळी बी ॲड करू शकता. बाजूला एखादा प्लॉट करून चवळीचा काही, मात्र चवळी अगोदर पेरावी लागेल तुम्हाला, कारण ती 70-75 दिवसाच्या आतमध्ये येत नाही. बरोबर या मापात बसेल अशा पद्धतीनं मी योग्य माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही कसा त्याचा उपयोग करताय त्याच्यावरती बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहेत. आणि वर्षभर जरी तुम्ही बाजरी 4 कापण्या होते चांगल्या, 5वी कापणी सुद्धा बाजरीची होते, म्हणजे साधारण 5 ते 5.25 महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर याचा चारा मिळतो. अगदी उन्हाळ्यात जरी तुम्ही हे पीक केलं, कुठला सीझन कोणताही असू द्या, कोणत्याही सीझनमध्ये येणारं बाजरी हे एकमेव पीक आहे. ओके, व्हिडिओ आवडला तर आवर्जून सबस्क्राईब, लाईक करा. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.